कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे तातडीने मुंबईकडे रवाना झालेले आहेत। या क्षणाची महत्त्वाची अपडेट, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे तातडीने मुंबईकडे रवाना झालेले आहेत। कृषी मंत्री कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार का याबाबतची चर्चा जोर धरत असतानाच आता कोकाटे हे तातडीने एकाएकी मुंबईकडे रवाना झालेले आहेत, त्यामुळे अर्थातच भुवया उंचावलेल्या आहेत। कोकाटे यांनी आज शनिदेवाचं दर्शनही घेतलेलं होतं, तर अजित पवारांनी सुद्धा आज त्यांच्याविषयी भाष्य केलेलं आहे। मंगळवारी त्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो अशा पद्धतीच्या चर्चा आहेत आणि अशातच आता कृषी मंत्री कोकाटे हे तातडीने मुंबईकडे रवाना झालेले आहेत। नंदुरबारहून दादर स्पेशल रेल्वेने ते मुंबईच्या दिशेने निघाल्याचे कळतंय। नाशिकला न जाता माणिकराव कोकाटे हे थेट मुंबईसाठी निघाले आहेत आणि त्यामुळे अर्थातच याची चर्चा होते आहे। माणिकराव कोकाटे हे नंदुरबारमध्ये होते, त्या ठिकाणी त्यांनी आज शनिदेवाचं दर्शन सुद्धा घेतलं आणि त्यानंतर ते नाशिकला जातील असं अपेक्षित होतं, मात्र ते एकाएकी नंदुरबारवरनं मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी आफताब खान सध्या आपल्यासोबत आहेत। आफताब, माणिकराव कोकाटे एकाएकी मुंबईला निघालेत, काय सांगितलं जाते त्यांच्याकडनं? माणिकराव कोकाटे जे आहेत ते कालपासून नंदुरबार जिल्हा दौऱ्यावरती होते आणि आजचे ते 2 कार्यक्रम जे होते ते त्यांनी केले। त्यानंतर ते नाशिकला निघणार होते, मात्र अचानक ते रेल्वेने मुंबईच्या दिशेने आता जस्ट निघाले आहेत आणि जे त्यांनी कुठली प्रतिक्रिया देखील याच्यावर दिलेली नाही आहे। पण मिळालेल्या माहितीनुसार यांना मुंबईहून फोन आलेला होता आणि त्याच्यानंतर माणिकराव कोकाटे हे मुंबईच्या दिशेने आता जस्ट रेल्वेने निघाले आहेत। मात्र त्यांच्या सोबत जे गाड्या होते, वाहने होते, त्यांची खासगी वाहन होती, शासकीय वाहन, ते नंदुरबारला जे आहेत आणि ते नाशिकला निघणार आहेत। म्हणजे माणिकराव कोकाटे हे देखील नाशिकला जाणार होते, मात्र त्यांना फोन आल्यानंतर ते मुंबईच्या दिशेने तातडीने निघाले आहेत। आजच्या पुढील घडामोडी काय होणार आहे हे पाहणं महत्त्वाचे राहणार आहे। अगदी आफताब, त्यामुळे आता माणिकराव कोकाटे हे एकाएकी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।